हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस। आजच्या लेक्चरमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण कंटिन्यू करणार आहेत। आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे युटेरस। आपण लास्ट लेक्चरमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये दोन पार्ट कंप्लीट केले, पेअर ऑफ ओव्हरीज आणि त्यानंतर आपण असेसरी डक्टमध्ये फॅलोपियन ट्यूबला आपण डिस्कस केलेला आहे। आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपला टॉपिक असणार आहे युटेरस। युटेरसला आपण काय म्हणतो आणि कशा प्रकारे स्ट्रक्चर आहे हे आपण थोडंसं समजून घेऊ। पॉइंट नंबर 1 मला इथं सांगता येईल, युटेरसला आपण काय म्हणतो तर लक्षात ठेवायचं, युटेरस ऑल्सो कॉल्ड उंब। युटेरसला आपण काय म्हणतो, युटेरस ऑल्सो कॉल्ड उंब म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं। युटेरसला काय म्हणतो बाळांनो, उंब म्हटलं जातं। नेक्स्ट सेकंड पॉइंट आपल्याला सांगता येईल, युटेरसचा जो शेप आहे, शेप तर युटेरसचा शेप आहे बाळांनो इन्व्हर्टेड पियर शेप। इन्व्हर्टेड पियर शेप हा आहे। आता पियर शेप जर आपण सांगायचं म्हटलं तर पियर कसं असतो तर जनरली ज्याचा वरचा एंड नॅरो असतो आणि लोअर एंड ब्रॉड असतो, हा पियर शेप आहे। युटेरस मध्ये काय आहे तर अप्पर एंड ब्रॉड आहे आणि लोअर एंड त्याचा नॅरो आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर त्याला इन्व्हर्टेड पियर शेप म्हटलेला आहे, लक्षात घ्या। नेक्स्ट यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला इथं सांगता येईल, जर आपण युटेरसची लेंथ मेजर केली, लेंथ तर बाळांनो युटेरसची जी लेंथ आहे तर ती आहे जवळपास 7 to 9 सेंटीमीटर, किंवा आपण ॲव्हरेज पकडलं तर 8 सेंटीमीटर ही युटेरसची लेंथ पकडली जाते। नेक्स्ट युटेरस म्हणजे एक्झॅक्ट काय तर युटेरसला आपण बाळाची पिशवी म्हणतो, ज्याच्यामध्ये बाळाची वाढ होणार आहे आईच्या पोटामध्ये। नेक्स्ट आता आपण यामध्ये जर पाहिलं तर हे स्ट्रक्चर आपण थोडंसं समजून घेऊया। माझ्याकडे एक डायग्राम आहे बाळांनो, या डायग्रामला आपण चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करता येईल आपल्याला। हे जे ट्रँग्युलर स्ट्रक्चर दिसतं पूर्णपणे, हे जे ट्रँग्युलर स्ट्रक्चर दिसतं या पूर्ण स्ट्रक्चरला आपण युटेरस म्हणतो, लक्षात ठेवायचं। हा पूर्ण युटेरस आहे, इन्व्हर्टेड पियर शेप मध्ये हा प्रेझेंट आहे असं आपण म्हणू शकतो। आता युटेरस मध्ये आपल्याला एक्झॅक्ट काय पाहायला भेटतं तर युटेरसचे बाळांनो 3 पार्ट आहेत। जो पहिला पार्ट आहे तर तो आहे फंडस। हा फंडस जो डोम शेप पार्ट आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही साईडच्या 2 फॅलोपियन ट्यूब ओपन झालेले आहेत, याला आपण फंडस म्हणतो। फंडस काय आहे, डोम शेप पार्ट आहे। यानंतर पुढचा जो पार्ट आहे तर याला आपण युटेराइन कॅव्हिटी म्हणतो आणि हा त्याचा बॉडीचा पार्ट आहे, लक्षात ठेवायचं। हा पूर्ण बॉडीचा पार्ट आहे असं कन्सिडर करू आपण। ज्याच्या आतमध्ये सेंटरला कॅव्हिटी आहे त्याला आपण युटेराइन कॅव्हिटी म्हणणार आहोत। दुसरा पार्ट आहे बॉडी, आणि त्यानंतर जो तिसरा पार्ट आहे तर तो आहे सर्व्हिक्स। तिसरा जो पार्ट आहे तर तो कोणता आहे, सर्व्हिक्स आहे। म्हणजे 3 पार्ट आहेत, एक आहे फंडस, बॉडी आणि सर्व्हिक्स। हे 3 पार्ट युटेरसचे आहेत, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे। फंडस हा डोम शेप पार्ट आहे, ज्याच्यामध्ये फॅलोपियन ट्यूब ओपन होतात। बॉडी हा लार्जेस्ट पार्ट आहे, ज्याच्यामध्ये एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होत असते। नेक्स्ट यानंतर सर्व्हिक्स हा नॅरो पार्ट आहे, याला नेक ऑफ युटेरस, युटेरसची नॅरो नेक आहे, मान आहे असं कन्सिडर केलं जातं, लक्षात ठेवायचंय। आणि याच्यामधून ही जी कॅव्हिटी पास होते या कॅव्हिटीला सर्वाइकल कॅनल म्हटलं जातं। कॅव्हिटी पासेस थ्रू सर्व्हिक्स इज कॉल्ड सर्वाइकल कॅनल, आणि सर्वाइकल कॅनल प्लस वजायना, सर्वाइकल कॅनल प्लस वजायना या दोघांना एकत्रितपणे म्हटलं जातं बाळांनो बर्थ कॅनल। काय म्हटलं जातं, बर्थ कॅनल। मग बर्थ कॅनल कसा तयार झालाय बाळांनो, सर्वाइकल कॅनल प्लस वजायना दोघांपासून काय तयार झालेला आहे, बर्थ कॅनल तयार झालेला आहे। म्हणजे आपल्याला इथे सांगता येईल की बाळाची वाढ याच्या आतमध्ये अशा प्रकारे होणार आहे, आणि हे बाळ या कॅनलद्वारे बाहेर येणार आहे, बरोबर। तर या पूर्ण सर्वाइकल कॅनल आणि वजायना याला काय म्हटलं जातं तर बर्थ कॅनल म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं। त्याचबरोबर वजायना हा पुढे आपल्याला सांगता येईल की फिमेल मधला पॉप्युलेटरी ऑर्गन आहे, ज्या वजायनल ओपनिंगच्या दोन्ही बाजूला बल्बो युरेथ्रल ग्लँड प्रेझेंट असतात, बल्बो वेस्टिब्युलर ग्लँड प्रेझेंट असतात, युरेथ्रल नाही। नेक्स्ट यानंतर आपण मग हे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे तर याला आपण डिस्कस करणार आहोत। आता जर आपण युटेरसच्या वॉल पाहायच्या म्हटलं तर युटेरसच्या बाळांना टोटल 3 वॉल आहेत। सर्वात बाहेरची जी वॉल आहे तर ती आहे पेरिमेट्रियम, त्याच्या आतमध्ये जी वॉल आहे ती आहे मायोमेट्रियम, आणि त्याच्या आतमध्ये आहे एंडोमेट्रियम। म्हणजे ह्या ज्या वॉल आहेत तर ह्या
आउटर टू इनर आहेत, आउटर टू इनर वॉल आहेत, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आउटर टू इनर. आता पेरिमेट्रियम काय आहे? इट इज अ आउटर थिन मेम्ब्रेनस प्रोटेक्टिव्ह वॉल आहे. यानंतर मायोमेट्रियम काय आहे? मिडल थिक मस्क्युलर वॉल आहे, जी स्मूथ मसल पासून तयार झाली, जी युटेराइन कॉन्ट्रॅक्शन घडवून आणेल यस डिलिव्हरीच्या वेळेस. आणि त्याच्या आतमध्ये आहे एंडोमेट्रियम, जी इनर ग्लँडुलार टिश्यू लेयर आहे, ज्याची सिक्रिशन प्रॉपर्टी आहे, बाळाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणे वगैरे असे त्याचे वेगवेगळे फंक्शन आहेत. तर हे आपण पुढे पाहणार आहोत. मग अशा प्रकारे हा युटेरस आहे आणि युटेरस बद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बरं, आता मला मग पुढे कंटिन्यू करता येईल. मी पाठीमागच्या स्लाइडवर सांगितलं होतं की युटेरसला दुसरं नाव काय दिलेलं आहे, तर युटेरसला आपण काय म्हटलेलं आहे, तर युटेरस ऑल्सो कॉल्ड उंब म्हटलेलं आहे. नेक्स्ट शेप जर पाहिला तर युटेरसचा शेप इन्व्हर्टेड पियर शेप आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. लेंथ किती आहे, तर 8 सेंटीमीटर आहे असं म्हटलंय. नेक्स्ट यानंतर पुढचा पॉइंट मला सांगता येईल की युटेरसला पोझिशन मध्ये ठेवण्यासाठी वेगवेगळे लिगामेंट मदत करतात. युटेरस सपोर्टेड बाय डिफरंट लिगामेंट, म्हणजे वेगवेगळे लिगामेंट आहेत जे युटेरसला पोझिशन मध्ये ठेवण्याचं काम करतात. डिफरंट लिगामेंट्स. मग कोणते लिगामेंट आहेत बाळांनो, तर डिफरंट लिगामेंट मध्ये मला सांगता येईल युटेरस मध्ये जो पहिला लिगामेंट आहे तर तो मी इथं घेत आहे राऊंड लिगामेंट. कोण आहे? राऊंड लिगामेंट. आणि राऊंड लिगामेंट हा कशाचं काम करतो, तर राऊंड लिगामेंट मध्ये लक्षात ठेवायचं आहे कनेक्ट युटेरस टू पेल्विक वॉल. युटेरसला पेल्विक वॉल सोबत जोडून ठेवण्याचं काम कुणाचं आहे? राऊंड लिगामेंटचं आहे, लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर काही अदर लिगामेंट जर मला सांगायचे म्हटलं तर युटेरसला सपोर्ट देण्यासाठी आहेत काही ब्रॉड लिगामेंट आहेत. यानंतर कार्डिनल लिगामेंट आहेत, कार्डिनल लिगामेंट आहेत. याचबरोबर जर आपण सांगायचं म्हटलं तर युटेरो ओव्हेरियन लिगामेंट आहेत, युटेरो ओव्हेरियन लिगामेंट. यस, अशा प्रकारे वेगवेगळे लिगामेंट इथं प्रेझेंट आहेत, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे जसं आपण ओव्हरीमध्ये वेगवेगळे लिगामेंट पाहिले होते तर तशाच प्रकारे युटेरसला पण सपोर्ट देण्यासाठी वेगवेगळे लिगामेंट आहेत. यस, राऊंड लिगामेंट आहे, ब्रॉड लिगामेंट आहे, कार्डिनल लिगामेंट आहे, युटेरो ओव्हेरियन लिगामेंट आहे. हे वेगवेगळे लिगामेंट यस इथं सपोर्ट करतात. नेक्स्ट यानंतर आपण जर पुढचा पॉइंट घेतला पार्ट्स ऑफ युटेरस. नेक्स्ट पॉइंट मी घेत आहे पार्ट्स ऑफ युटेरस. आणि मग युटेरसचे बाळांनो 3 पार्ट आहेत. पार्ट्स ऑफ युटेरस मध्ये 3 पार्ट आहेत. पार्ट्स ऑफ युटेरस मध्ये 3 पार्ट आपण स्टडी करत असतो. आणि या 3 पार्ट मध्ये मला सांगता येईल कोणते 3 पार्ट आहेत, तर पहिला जो पार्ट आहे तर तो आहे फंडस. फर्स्ट पार्ट आहे फंडस. फर्स्ट पार्ट आहे फंडस. दुसरा जो पार्ट आहे तर तो आहे बाळांनो बॉडी. आणि जो तिसरा पार्ट आहे तर तो आहे सर्विक्स. यांना आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. सर्विक्स. नेक्स्ट 3 पार्ट आहेत. आता फंडस बद्दल जर आपल्याला सांगायचं म्हणलं तर फंडस कसा आहे रे बाळांनो, तर हा डोम शेप पार्ट आहे. डोम शेप पार्ट. ओके, डोम शेप पार्ट आहे. इन विच यामध्ये जर आपण पाहिलं इन विच फॅलोपियन ट्यूब्स आर ओपन. फॅलोपियन ट्यूब्स आर ओपन. ज्या पार्ट मध्ये फॅलोपियन ट्यूब ओपन झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. समजतंय सर्वांना? नेक्स्ट यानंतर जर दुसरा पार्ट आपल्याला सांगायचं म्हटलं तर जो सेकंड पार्ट आहे तर तो आहे बॉडी. नेक्स्ट सेकंड पार्ट कोणता आहे बाळांनो? बॉडी. बॉडी बद्दल आपण म्हणू शकतो की हा काय आहे, तर हा लार्जेस्ट पार्ट आहे. काय आहे? लार्जेस्ट पार्ट. लार्जेस्ट पार्ट कंटेन युटेराइन कॅव्हिटी. ज्याच्यामध्ये काय आहे तर खूप मोठी अशी युटेराइन कॅव्हिटी प्रेझेंट आहे असं आपण म्हणू शकतो. कंटेन युटेराइन
कॅव्हिटी. नेक्स्ट, आणि यानंतर आपण जो हा पार्ट आहे, हा पार्ट कशाला साईट प्रोव्हाइड करतो? प्रोव्हाइड साईट फॉर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. म्हणजे या साईटमध्ये एम्ब्रिओची डेव्हलपमेंट चालू असते बाळांनो. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट समजतंय सर्वांना? नेक्स्ट, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट यस इथे होत असते कोणत्या? बॉडीमध्ये. नेक्स्ट, तिसरा जो पार्ट आहे, तर तिसरा पार्ट आहे सर्विक्स. नेक्स्ट, आपण तिसरा पार्ट घेतोय कोणता? तर तो आहे सर्विक्स. आणि सर्विक्स बद्दल आपल्याला काय सांगता येईल? तर सर्विक्स बद्दल आपल्याला सांगता येईल इट इज अ, बघा सर्विक्स बद्दल आपल्याला सांगता येईल, याला आपण नेक ऑफ युटेरस म्हणतो. काय म्हणतो? नेक ऑफ युटेरस. म्हणजे युटेरसची ही नेक आहे, नॅरो पार्ट आहे, लोअर नॅरो पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, याच्यामधून जी कॅव्हिटी पास होते सर्विक्स मधून, आत्ताच मी दाखवलेली आहे, कॅव्हिटी पासेस थ्रू सर्विक्स. सर्विक्स मधून जी कॅव्हिटी पास होते बाळांनो, कॅव्हिटी पासेस थ्रू सर्विक्स कॉल्ड कॅव्हिटी पासेस थ्रू सर्विक्स कॉल्ड सर्वाइकल कॅनल. त्याला काय म्हणायचं बाळांनो? सर्वाइकल कॅनल म्हटलं जातं. सर्वाइकल कॅनल. यस, कॅव्हिटी पासेस थ्रू सर्विक्स कॉल्ड सर्वाइकल कॅनल. आणि हा सर्वाइकल कॅनल प्लस वजायना, सर्वाइकल कॅनल प्लस वजायना या दोघांना एकत्रितपणे म्हटलं जातं बर्थ कॅनल. कारण हा बाळाची डिलिव्हरी होण्यासाठी हा रस्ता आहे असं म्हणता येईल आपल्याला, आणि याला बर्थ कॅनल म्हटलं जातं. या सर्विक्स बद्दल आपल्याला इतकी इन्फॉर्मेशन माहित असणं आवश्यक आहे. नेक्स्ट पार्ट आपण इथं घेऊ शकतो. नेक्स्ट पार्ट मला इथे घेता येईल वॉल्स ऑफ युटेरस. वॉल ऑफ युटेरस. आता युटेरसच्या वॉल जर आपण पाहिल्या तर युटेरसच्या वॉलमध्ये 3 लेयर आहेत. वॉल्स ऑफ युटेरस मध्ये आपण टोटल 3 लेयर पाहतो बाळांनो. नेक्स्ट 3 लेयर. आणि मग 3 लेयर मध्ये आपण जर पाहिलं तर पहिली वॉल कोणती आहे? बघा, वॉल ऑफ युटेरस मध्ये सर्वात बाहेरची वॉल आहे पेरीमेट्रियम. त्यानंतर त्याच्या आतमध्ये जी वॉल आहे तर ती आहे मायोमेट्रियम. पेरीमेट्रियम, मायोमेट्रियम. आणि त्याच्या आतमध्ये जी वॉल आहे तर ती आहे एंडोमेट्रियम. म्हणजे 3 प्रकारच्या वॉल आहेत, लक्षात घ्या. पेरीमेट्रियम, मायोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम. आणि ह्या ज्या वॉल आहेत बाळांनो, तर ह्या वॉल आउटर टू इनर आहेत. या वॉल कशा आहेत? आउटर टू इनर यांना आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणजे सर्वात बाहेरची कोणती आहे? पेरीमेट्रियम, आतमध्ये मायोमेट्रियम आणि त्याच्या आतमध्ये एंडोमेट्रियम. इथं जो वर्ड आलाय मायो, या मायो शब्दाचा अर्थ बाळांनो मिडल असा नाहीये. मायोचा अर्थ आहे मसल. मग स्टडी ऑफ मसल इज कॉल्ड मायोलॉजी, हे आपल्याला माहित पाहिजे, मार्जिन मध्ये लिहून ठेवायचं. नेक्स्ट, आता आपण या एक लेअरला जर एक्सप्लेन केलं तर सर्वात आपला पहिला जो लेअर आहे तर तो कोणता आहे मला सांगा? पहिला आहे पेरीमेट्रियम. आणि पेरीमेट्रियम बद्दल मला काय एक्सप्लेन करता येईल? तर पेरीमेट्रियम बद्दल मला एक्सप्लेन करता येईल बाळांनो, हा जो लेअर आहे पेरीमेट्रियम, तर पेरीमेट्रियम बद्दल मला सांगता येईल की हा आउटर लेअर आहे, आउटर. यानंतर हा थिन लेअर आहे बाळांनो, थिन. यानंतर हा मेम्ब्रॅनस आहे, मेम्ब्रॅनस. अँड प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर. यस, वॉल मध्ये टोटल किती लेअर आहेत रे बाळांनो? 3 लेअर आहेत. आणि 3 लेअर मध्ये सर्वात बाहेरचा जो लेअर आहे तर तो कोणता आहे? पेरीमेट्रियम. काय सांगितलं याच्याबद्दल? आउटर, थिन, मेम्ब्रॅनस, प्रोटेक्टिव्ह लेअर. आउटरच्या ऐवजी एक्सटर्नल म्हटलंय एनसीईआरटी टेक्स्ट बुक मध्ये. नेक्स्ट, यानंतर पुढे मला सांगता येईल दुसरा जो लेअर आहे तर सेकंड लेअर आहे तो
मायोमेट्रियम, मायोमेट्रियम. आणि या लेयर बद्दल आपल्याला काय सांगता येईल मायोमेट्रियम बद्दल, तर हा मिडल थिक आणि मस्कुलार लेयर आहे बाळांनो. कसा आहे? मिडल थिक आणि मस्कुलार लेयर आहे. आपण इथं लिहू शकतो, हा जो लेयर आहे हा मधला लेयर आहे मिडल, यानंतर थिक आहे थिक अँड मस्कुलार लेयर आहे, मस्कुलार लेयर आहे. मिडल थिक अँड मस्कुलार लेयर आहे. लक्षात ठेवायचे मस्कुलार लेयर. पण कोणत्या मसल पासून तयार झालेला आहे? तर स्मूथ मसल पासून तयार झालेला आहे. लक्षात ठेवायचे स्मूथ मसल पासून हा तयार झालेला आहे. लक्षात ठेवायचं स्मूथ मसल्स पासून. ओके, नेक्स्ट आता या लेयरचं इम्पॉर्टन्स काय आहे? तर बाळांनो या लेयर बद्दल आपल्याला असं सांगता येईल की या लेयर हा युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतो. ज्यावेळेस बाळाची पूर्ण वाढ होते युटेरसमध्ये त्यावेळेस हा मस्कुलार लेयर युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतो आणि बाळाला बाहेर येण्यासाठी मदत करतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मायोमेट्रियम कॉजेस स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस, स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ uterus during delivery of baby, during delivery of baby under the influence of oxytocin, under the influence of oxytocin. ऑक्सिटोसिन हा हार्मोन आहे बाळांनो आणि याच्या प्रेझेन्स मध्ये यस युटेराइन कॉन्ट्रॅक्शन हे घडवून आणलं जातं. ऑक्सिटोसिन हा या मसलवर जाऊन ऍक्ट होतो, युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन करतो आणि बाळाला बाहेर येण्यासाठी मदत करतो. म्हणून हा जो ऑक्सिटोसिन आहे, ऑक्सिटोसिन याला शॉर्ट मध्ये ओटी म्हटलं जातं. ऑक्सिटोसिनला म्हटलं जातं बर्थ हार्मोन. काय म्हटलं जातं? ऑक्सिटोसिनला म्हटलं जातं बर्थ हार्मोन. बाळाचा बर्थ होण्यासाठी मदत करणारा हार्मोन आहे म्हणून त्याला म्हटलेलं आहे बर्थ हार्मोन. लक्षात घ्या. नेक्स्ट यानंतर जो पुढचा जो लेयर आहे तर तो आहे एंडोमेट्रियम. नेक्स्ट आहे एंडोमेट्रियम. आणि एंडोमेट्रियम बद्दल आपल्याला काय सांगता येऊ शकतं? एंडोमेट्रियम बाळांनो, एंडोमेट्रियम हा जो लेयर आहे तर एंडोमेट्रियम हा इनरमोस्ट लेयर आहे आणि ग्लँड्युलर लेयर आहे. लक्षात घ्या. याच्याबद्दल मला सांगता येईल की इनर ग्लँड्युलर टिश्यू लेयर, इनर ग्लँड्युलर टिश्यू लेयर आहे. ओके, आतमधला आहे आणि ग्लँड्युलर टिश्यू लेयर आहे. ग्लँड्युलर ग्लँडचा अर्थ आहे बाळांनो ग्रंथी, ज्याची प्रॉपर्टी आहे काहीतरी सिक्रीट करणं. इनर ग्लँड्युलर टिश्यू लेयर आहे एंडोमेट्रियम. आणि हा जो लेयर आहे बाळांनो तर हा लेयर प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये यस ब्लडच्या फॉर्म मध्ये यस वाहून जात असतो म्हणता येईल आपल्याला. म्हणजे हा प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला याच्यामध्ये चेंजेस येतात. यस मेन्स्ट्रुअल सायकलच्या पहिल्या 4 दिवसामध्ये हा ब्लडच्या फॉर्म मध्ये यस वाहून जातो, परत तो रिजनरेट होतो, परत पुढच्या सायकल मध्ये वाहून जातो. आणि जर प्रेग्नन्सी राहिली, फर्टिलायझेशन झालं आणि प्रेग्नन्सी राहिली तर हा लेयर टिकून राहतो, जो इम्प्लांटेशन आणि एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मध्ये महत्वाचा रोल प्ले करतो. मग हा असा लेयर आहे जो प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला चेंजेस दाखवतो. म्हणून आपण असं म्हणू शकतो की एंडोमेट्रियम अंडरगो cyclical changes, endometrium undergo cyclical changes during किंवा shows cyclical changes during each menstrual cycle. प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला याच्यामध्ये चेंजेस होतात हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. बरोबर. मग 3 लेयर आहेत. सर्वात बाहेरचा पेरीमेट्रियम, मधला मायोमेट्रियम आणि आतमधला यस एंडोमेट्रियम. हे 3 लेयर आउटर टू इनर, क्वेश्चन मध्ये इनर टू आउटर असं पण विचारलेलं येऊ शकतं. मग मस्कुलार लेयर कोणता आहे? मायोमेट्रियम.
सायक्लिकल चेंजेस दाखवणारा लेयर कोणता आहे? एंडोमेट्रियम. आणि प्रोटेक्टिव्ह लेयर कोणता आहे? तर पेरिमेट्रियम. हे 3 लेयर आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. ओके. युटेरस म्हणजे काय? तर बाळाची पिशवी, ज्याचं मेन काम आहे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटसाठी साईट प्रोव्हाइड करणं असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला घेता येईल बाळांनो. नेक्स्ट वॉल कंप्लीट झाला, युटेरस कंप्लीट झाला. नेक्स्ट टॉपिक मी इथं घेत आहे कोणता? तर तो आहे वजायना. नेक्स्ट टॉपिक आहे बाळांनो वजायना. नेक्स्ट आणि वजायना बद्दल आपल्याला काय सांगता येईल? तर बघा, वजायना बद्दल आपल्याला सांगता येईल हा फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. नेक्स्ट तर वजायना बद्दल आपण सांगू शकतो की इट इज फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन. फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. बाळांनो मेल कॉप्युलेटरी ऑर्गन कोणता होता? तर मेल कॉप्युलेटरी ऑर्गन जो आहे तर तो आहे पेनिस. आणि फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन कोणता आहे? तर तो वजायना आहे, जो डायरेक्ट सेक्सुअल ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व्ह होणारा आहे असं आपण म्हणू शकतो. वजायना बद्दल आपल्याला अजून माहिती सांगता येईल. इट इज हायली इलास्टिक फायब्रोमस्कुलार कॅनल. हायली इलास्टिक फायब्रोमस्कुलार कॅनल आहे. आणि नेक्स्ट आपण जर लेंथ पाहिली तर वजायनाची लेंथ आहे बाळांनो 7 to 9 सेंटीमीटर. वेगवेगळ्या बुकमध्ये थोडं व्हेरिएशन असू शकतं, पण 7 to 9 सेंटीमीटर ही वजायनाची लेंथ आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट तर वजायनाबद्दल एवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं आवश्यक आहे. नेक्स्ट पार्ट बाळांनो आपण कंटिन्यू करतोय. पुढचा जो पार्ट आहे तर तो आहे असेसरी ग्लँड. असेसरी ग्लँड्स. आता याच्या अगोदर आपण असेसरी डक्ट्स कंप्लीट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण फॅलोपियन ट्यूब असेल, युटेरस असेल, सर्विक्स असेल, वजायना असेल, तर हे सगळे पार्ट आपण कंप्लीट केलेले आहेत. आता आपण पुढे कंटिन्यू करतोय काय? असेसरी ग्लँड. आणि असेसरी ग्लँड मध्ये बाळांनो आपण इथं एकाच प्रकारच्या ग्लँड डिस्कस करतो. आणि ती कोणती ग्लँड आहे? तर आहे बल्बो वेस्टिब्युलर ग्लँड. असेसरी ग्लँड मध्ये आपण कोण डिस्कस करतोय? तर बल्बो वेस्टिब्युलर ग्लँड पाहतोय आपण. बल्बो वेस्टिब्युलर ग्लँड. नेक्स्ट आता बल्बो वेस्टिब्युलर ग्लँड बद्दल आपल्याला सांगता येईल बाळांनो. इथे जर आपण पाहिलं तर बल्बो वेस्टिब्युलर ग्लँड, तिकडे आपण सेम मेल मध्ये पाहिलं होतं बल्बो युरेथ्रल ग्लँड, इथं आहे बल्बो वेस्टिब्युलर ग्लँड. यस, बल्बो वेस्टिब्युलर ग्लँड पियर्ड आहे, जोडी आहे याची. पियर्ड, सिंगल नाहीये, डबल आहे. पियर्ड ग्लँड आहेत, लक्षात ठेवायचं. यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला सांगता येईल कुठं प्रेझेंट आहे? तर प्रेझेंट अराउंड वजायनल ओपनिंग. लक्षात ठेवायचं, वजायनल ओपनिंगच्या सभोवताली प्रेझेंट आहेत असं आपण म्हणतो. लक्षात ठेवायचं, वजायनल ओपनिंगच्या सभोवताली प्रेझेंट आहे. नेक्स्ट यानंतर नेक्स्ट पॉइंट मला सांगता येईल, यांची जर आपण साईज पाहिली तर साईज मध्ये पी साईज आहेत. पी साईज जशी बल्बो युरेथ्रल ग्लँडची साईज होती तर पी साईज मध्ये प्रेझेंट आहेत. आणि नेक्स्ट यांचं मेन काम काय आहे? तर मेन काम आहे सिक्रीशन ऑफ म्युकस. सिक्रीशन ऑफ म्युकस. म्युकस सिक्रीट करतात बाळांनो. सिक्रीशन ऑफ म्युकस विच हेल्प फॉर लुब्रिकेशन ऑफ वजायना. लक्षात ठेवायचे, विच हेल्प फॉर लुब्रिकेशन ऑफ वजायना. लुब्रिकेशन ऑफ वजायना. वजायना लुब्रिकेट ठेवण्यासाठी, वजायनाला मॉइस्ट ठेवण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करणाऱ्या ग्लँड आहेत, लक्षात ठेवायचंय. तिकडे आपण बल्बो युरेथ्रल ग्लँड पाहिलं होतं आणि ते पण म्युकस सिक्रीट करत होत्या. आणि तिथं लुब्रिकेशन ऑफ पेनिस हे त्याचं इम्पॉर्टन्स आपण इथं सांगितलं होतं. इथं आहे लुब्रिकेशन ऑफ वजायना. आणि दीज ग्लँड होमोलॉगस, ह्या ज्या ग्लँड आहेत बल्बो वेस्टिब्युलर ग्लँड, दीज आर होमोलॉगस टू कुणाला होमोलॉगस आहेत? तर बल्बो युरेथ्रल ग्लँड. बल्बो युरेथ्रल ग्लँड.
लक्षात ठेवायचं होमोलॉगस टू बल्बो युरेथ्रल ग्लँड्स हे आपल्याला माहित असायला पाहिजे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय कंप्लीट केलं बाळांनो? पहिल्यांदा आपण कंप्लीट केलं युटेरस. युटेरसच्या नंतर आपण कंप्लीट केला वजायना आणि वजायनाच्या नंतर आपण कंप्लीट केलेली आहे बल्बो वेस्टिब्युलर ग्लँड. आजच्या लेक्चरला आपण इथं थांबू. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक्सटर्नल जेनाइटेलिया आणि मॅमरी ग्लँड कंप्लीट करू. थँक्यू व्हेरी मच.